रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। प्रचार अगदी जोरदार चालल्याचा दिसत आहे। प्रचाराचा अगदी जनतेनेच मनावरती घेतलेला प्रचार आहे, त्यामुळं विजय देखील निश्चित आहे। इतकी या फॉर्म भरण्याच्या निमित्ताने इतकी मोठ्या प्रमाणात ही गर्दी सांगून जाते आपल्याला। काही तुम्ही उमेदवार अर्ज दाखल करताय, काय आवाहन कराल मतदारांना? सगळ्या मतदारांना हेच आवाहन करेल की शिवसेनेसमोर बटन दाबून धनुष्यबाणाला विजयी करा। पंकज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यूनियन कौन? पंकज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंकज भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बेल्ला राजुरी गटातून स्मिताताई कनसे यांनी अर्ज दाखल केल्याचं चित्र दिसत आहे, काय सांगाल तुम्ही? हे 100% निवडून येते आम्हाला खात्री आहे। आम्हाला कशा पद्धतीने नियोजन गावाकडून प्रतिसाद कसा आहे? तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जे काही गाव आहे त्याच्याकडून हिंडलोय बेल्लामध्ये, राजुरीमध्ये, पठार भाग हे आम्हाला पूर्ण माहिती आहे, त्यामुळं त्यांच्याशिवाय दुसरं कोणी निवडून येणार नाही। स्मिताताई कनसे आणि पंकज भाऊ कनसे यांना काय शुभेच्छा झाल्या पुढे? आमच्या कोंबरवाडी वाडीतून पूर्ण शुभेच्छा आहेत। काय शुभेच्छा आहेत? हार्दिक निवडणुकीच्या दादा, ते आज पंकज भाऊ कनसे यांच्या धर्मपत्नी स्मिताताई कनसे यांनी बेल्ला राजुरी गटातून अर्ज दाखल केल्याचं चित्र दिसत आहे। त्यांनी अर्ज दाखल केले, त्यांनी अर्ज त्यांचा बेबी झालाय। आज पंकज भाऊच्या मागं अख्खा राजुरी गट, बेला गट, आला गट या गटातून चांगला प्रतिसाद त्यांना आहे आणि पंकज भाऊ स्मिताताई हे निवडून येणार हे निश्चित। तेवढं तुमचं गाव कोणतं? आमचं गाव राजुरी। राजुरीतून कसा प्रतिसाद आहे? राजुरीतून बी चांगला प्रतिसाद आहे। राजुरीतून बी आहे, बेल्यातून आहे, चाकोरी गावातून आहे, मंगरूळ गावातून आहे, बेल्यातून आहे, तुमचं सुरकोळवाडी आहे, नळवणे आहे, पेमदर आहे, समधी कोण आहे ना, चांगला त्यांना प्रतिसाद आहे आणि स्मिताताई निवडून येणार एवढं बोलून मी थांबतो आणि हे निवडून येणार। विजय निश्चित आहे असं तुम्हाला खात्री आहे? आज आमचे बंधू पंकज शेटकनसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु त्या तक्रीमुळे आपण त्याचा उर्वरित अर्ज उद्या दाखल करत आहोत। पण पूर्ण एवढा प्रतिसाद आहे आमच्या बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटात। सगळा समुदाय, जनसमुदाय तुम्ही एवढं बघताय, तो सगळा पंकज शेटच्या पाठीमागे आहे। सगळा युवा वर्ग पंकज शेटच्या मागे आहे, म्हणजे जनता सगळी शेटच्या पाठीमागे आहे। त्या माध्यमातून स्मिताताई पंकज शेटकनसे यांना 100% बहुमत मिळेल याचा आम्हाला खात्री आहे आणि आम्ही त्यांना निवडून दिल्याशिवाय आम्ही पण शांत बसणार नाही, एवढंच आपल्याला आश्वासन। तरुण वर्गाचा प्रतिसाद कसा राहील? 100% तरुण वर्ग सगळं पंकज शेटच्या पाठीमागे आणि विक्रमी लीड राहील। विजय पण आपण पाहाल आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून। पंकज भाऊंनी विकास कामांचा मेहमरू केल्या असं गटात सांगण्यात येते। ते सर्व प्रत्येक गावानुसार सर्व कार्यकर्ते असतील, तिथले स्थानिक ग्रामस्थ असतील, त्यांच्या माध्यमातून आपल्या आतापर्यंत याला आलेला आहे आणि त्यांनी निश्चित आतापर्यंत स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून एवढा स्वखर्चातून असू द्या, शासनाच्या माध्यमातून सगळा विकास जिल्हा परिषद गटात 100% केलेला आहे आणि आम्ही सर्व नवीन तरुण सगळे पंकज शेटच्या पाठीमागे उभे आहोत। तर दादा, तुम्ही मंगरूळ गावातून ग्रामस्थ आहेत। आज स्मिताताई कनसे यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केल्याचं चित्र स्पष्ट होत आहे, काय सांगाल तुम्ही? काय आहे, शेट थोडासा तांत्रिक कारणामुळं हा अर्ज आम्ही वेळ लेट झाल्यामुळे थोडंसं 4-5 मिनिटं लेट झाल्यामुळे आम्ही हा अर्ज उद्या दाखल करणार आहे। परंतु आजचा सर्वांचा प्रतिसाद पाहता जिल्हा राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये स्मिताताई पंकज कनसे यांना उदंड असा प्रतिसाद आहे आणि आमच्या गावातील संपूर्ण तरुण वर्ग हा अगदी एक दिलाने पंकज भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे। या आपल्या माध्यमातून मी आपल्या बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाला एक ग्वाही देऊ इच्छितो की
या पुढच्या काळात फक्त आपल्याला सौ स्मिताताई पंकज कंसे यांचं लीड किती हे पाहायचं आहे. निवडून तर ते 101% येणार आहेत, फक्त या पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यांचं लीड किती आहे यावरती आपण सर्वजण तरुण वर्ग फोकस करणार आहोत. आणि पंकज भाऊंच्या माध्यमातून आमच्या मंगरूळ गावामध्ये असेल, आमच्या गावचा खराटेमाळा असेल, वैयक्तिक भाऊंच्या निधीतून आमच्या गावामध्ये कामं झालेली आहे आणि अतिशय सर्वसामान्य जनता ही पंकज भाऊंच्या कामावरती खुश आहे. आणि पंकज भाऊंच्या कामाची पावती म्हणूनच सौ स्मिताताई कंसे या अतिशय भरघोस मताने माझ्या अंदाजे 8 जिल्हा परिषद गटांमध्ये सर्वात जास्त मताधिक्याने जर कोण निवडून येणार असेल तर त्या सौ स्मिताताई पंकज कंसे निवडून येणार आहे. स्मिताताई पंकज कंसे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, खींच के तान, हम तुम्हारे साथ हैं, खींच के तान, स्मिताताई पंकज कंसे आमचा विजय असो. तर आपल्यासोबत काही नळवणे गावचे ग्रामस्थ आहेत. आज स्मिताताई पंकज कंसे यांचा अर्ज जुन्नर या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. तुम्ही काय शुभेच्छा द्याल त्यांना किंवा काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? जय शिवराय. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, त्याचप्रमाणे पक्षाचे प्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आणि खरं जर बघितलं तर आपण आपल्या तालुका आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, मागच्या काळामध्ये अतिशय म्हणजे ज्यांना विकास पुरुष म्हणलं जातं अशा आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून खरोखर एक विकासाची गंगा आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या बेल्ला राजुरी गट, मग त्यामध्ये प्रामुख्याने आमचा नळवणे आणि हेमदारा पठरबाग, आणि या पठरबागावरती आजपर्यंत अनेक नेते होऊन गेले, परंतु कुठल्याही प्रकारच्या नेत्यांनी किंवा पुढाऱ्यांनी उमेदवारांनी आजपर्यंत आमच्या पठरबागाकडे लक्ष दिले नाही. परंतु आज खरोखर आम्ही सर्व आम जनता या ठिकाणी दादांच्या पाठीमागे या अर्थाने उभे आहोत की दादांनी मागील काळामध्ये अनेक विकासाचे कामं त्या ठिकाणी पठरबागावर उभी केली आणि त्यानंतर दादांच्या नंतर त्या ठिकाणी पंकज शेठ कंसे यांच्या एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी पठरबागाचं नेतृत्व करायला लागले आणि त्यांनी त्यांच्या स्वनिधीतून किंवा त्यांच्या वैयक्तिक खिशातून पैसे घालून त्या ठिकाणी पठराच्या 4-5 गावांना 132 टँकर पाणी मोफत त्या ठिकाणी, जेव्हा आम्हाला दुष्काळाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती तेव्हा त्यांनी पाणी दिलंच, परंतु त्यांनी आता मागील काळामध्ये अनेक आमच्या गावामध्ये असेल, नवलेवाडी सुरकुलवाडी असेल, त्यानंतर आण्याचा परिसर असेल आणि सर्वच गावांना त्या ठिकाणी अनेक कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्यानंतर अंगणवाडी असेल, शाळेची विकासाची कामं असतील, अनेक कामांच्या माध्यमातून पंकज शेटनी त्या ठिकाणी विकासात्मक काम केलं आणि आपल्या बेल्ला राजुरी गटामधून सौभाग्यवती स्मिताताई पंकज शेट कंसे यांना त्या ठिकाणी या जनतेचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मी सर्व बेल्ला राजुरी गटातील आज अनेक मंडळी या ठिकाणी नळवणे असतील, आणे असतील, नवलेवाडी असेल, सुरकुलवाडी, टेमदारा आणि शिंदेवाडी सर्व भागातून अनेक या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी, मतदार बंधू भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो की स्मिताताई कंसेच नव्हे तर आठही गटातून दादांनी जे 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती गणातून जे उमेदवार दिलेले आहेत दादांचे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि आपला हा जो शिवरायांचा तालुका आहे, ही जी शिवरायांची भूमी आहे, हिला जर विकासाच्या दिशेकडे वाटचाल करायची असेल तर दादांनी जे उमेदवार आपल्या जुन्नर तालुक्यातून दिलेले आहेत, सर्व मतदार बंधू भगिनींना या निमित्ताने आवाहन करतो की दादांच्या मतदारांना आपण मतरूपी आशीर्वाद देऊन धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचे बटन दाबा आणि आपल्या बेल्ला राजुरी गटातील स्मिताताई कंसे आणि त्याबरोबर आपल्या तालुक्यातील सर्व उमेदवारांना भरघोस मतदानाने विजय करा, हीच नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यात जुन्नर तालुक्यामध्ये अनेक निवडणुका होऊन गेल्या, विधानसभा असेल, लोकसभा असेल, अनेक नेत्यांनी तुम्हाला आश्वासनं दिली का आणे गाव असेल किंवा नळवणे गाव असेल, शिंदेवाडी असेल, या गावचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही.
विरोधकांनी अनेक वेळा सांगितलं का हा पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावू. आता तालुक्याचे आमदार विद्यमान आमदार शरददादा सोनवणे आहेत, यांच्याकडून हा एका मार्गी पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल का या गावचा? ज्याप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघतोय की अनाथाचा नाथ म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं नाव ज्याप्रमाणे घेतलं जातं, त्यांच्या अगोदर आपल्या या मराठी माणसासाठी काम करणारा एकमेव नेता होता ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय ठाण्यातून काम करणारे सन्माननीय आनंद दिघे साहेब. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने खरोखर ज्याला ह्या गोरगरिबाची जाण आहे आणि जो ह्या गोरगरिबावर म्हणजे जमिनीवर बसून जेवणारा नेता किंवा गोरगरिबाच्या पंक्तीला जेवणारा नेता एकमेव म्हणजे सन्माननीय शरददादा सोनवणे. म्हणून त्यांना प्रथम या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी आणणारा नेता म्हणजे शरददादा. त्याच्यानंतर या जुन्नर तालुक्याला सुजलम सुफलाम आणि सर्व गोष्टी त्या दाखवणारा आणि एक विकास पुरुष म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते शरददादा सोनवणे आहेत. आणि आमच्या पठार भागाचे जेवढे नागरिक आहेत, जेवढे शेतकरी आहेत, सर्वांना एक दादांकडून म्हणजे अपेक्षा आहे. आणि आम्हाला जर पाणी कोण देणार असेल, आतापर्यंत तुम्ही जसं साहेब विचारलं तसं अनेक नेत्यांनी पुढाऱ्यांनी या पठार भागाला आश्वासनं दिली, परंतु या पठार भागाला पाणी देणारा एकमेव आमचे नेते म्हणजे आम्ही दादांना नेता किंवा आमदार हे समजण्याच्या अगोदर आम्ही एक दादांच्या घरातील सदस्य आहेत असं आम्हाला वाटतं. आणि खरोखरच दादा या पठार भागाला खरोखर पाणी देतील आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं उभं राहतील हे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. विद्यमान आमदार त्यांची तालुक्यातून आता आमदारपदी निवड झाली, त्यावेळेस तुम्ही नळवणे गावामध्ये त्यांच्या वजना इतकं खोबरं वाटण्याचं नियोजन केलं होतं. आता जर तुमचं हा जर स्मिताताई कंसे यांचा पॅनल विजय झाला तर काय आश्वासन असेल पुढे तुमचं? आता खरं तर साहेब तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आम्हाला या निमित्ताने विचारला. आज या ठिकाणी सर्व नळवणे गावचे आणि नवलेवाडी सुरकुटवाडीचे कार्यकर्ते, मंगरूळचे आणि परिसरातील कार्यकर्ते आहेत. अनेक ठिकाणी दादा निवडून आल्याच्या नंतर अनेक लोकांनी त्या ठिकाणी नवस केले होते आणि त्यामध्ये काही गावांनी पेढ्याची तुला केली, काहींनी कशाची तुला केली, परंतु आमच्या नळवणे आणि आमच्या ज्या नवलेवाडी सुरकुलवाडी आहे आमच्या सर्व ग्रामस्थांनी जो नवस केला होता की दादांच्या वजनाचं खोबरं म्हणजे आम्ही एक वजन काटा त्या ठिकाणी मोठा लावला आणि एका तुला म्हणजे दादांच्या वजनाची तुला त्या ठिकाणी खंडोबाच्या आशीर्वादाने केली. आणि आम्ही जो नवस बोललो होतो आमच्या नळवणे गावचं जे ग्रामदैवत आहे कुलस्वामी खंडेराय त्यांच्या आशीर्वादाने दादांची त्या ठिकाणी भरघोस मताने निवड झाली आणि त्यांचा विजय झाला. आणि खरोखरच आम्ही दादांच्या वजनाचं खोबरं साहेब तुम्ही विचारलं तसं उधळलं किंवा त्या ठिकाणी दादांची खोबऱ्याची तुला केली, परंतु आमच्या उपकाराची परतफेड दादांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे गावातील जर आज तुम्ही अशी सुंदर अशी कामं जर बघितली की कॉन्क्रीटचे रस्ते किंवा अनेक नवलेवाडी सुरकुलवाडीमध्ये देवाचा सभामंडप वगैरे जे कामं त्यांनी विकासात्मक केलेले आहे पंकज शेटच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी त्यांनी कामं त्या ठिकाणी उभी केलेली आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न त्यानंतर विचारला की तुम्ही आता स्मिताताईसाठी काय नवस करणार आहे, तर आम्ही जसा त्या ठिकाणी दादांसाठी नवस केला होता मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की जसं आम्ही दादांची खोबऱ्याची तुला करून दादांचा विजय झाल्यानंतर खंडोबाच्या मंदिराच्या तिथे दादांच्या खोबऱ्याची तुला केली, तशाच प्रकारे मी आज आपल्या ही पवित्र पावनभूमी आहे शिवजन्मभूमी आणि या जन्मभूमीतून सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की दादांची जशी खोबऱ्याची तुला केली तशी आमच्या स्मिताताई पंकज शेट कंसे यांचाही विजय झाल्यानंतर त्यांच्याही वजनाची खोबऱ्याची तुला आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने करू ही अशी मी आपणास या ठिकाणी ग्वाही देतो. आता बिबट्याचे दिवसेंदिवस हल्ले वाढतात, दिवसा बिबटे हल्ले करतोय असं सांगण्यात येते का बिबट्याचा प्रयत्न तुम्हाला असं वाटतंय का बा तालुक्याचे जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून हा प्रयत्न मार्गी लागू शकतो? नक्की साहेब, आज जर आपण बघितलं तर एक कार्यक्षम आणि गोरगरीब जनतेवर सामान्य जनतेवर रात्रंदिवस पळणारे जे व्यक्तिमत्व आहे ते जर कोण म्हटलं जाईल तर शरददादा सोनवणे आहेत. आज जर आपण याच्यापूर्वी जर बघितलं तर अनेक मोफत विवाह सोहळे, त्याच्यानंतर कोणाचंही हॉस्पिटलचं काम असो, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, दादांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते लोक रस्त्यावरून रक्ताच्या थारोळ्यातून किती वेळा उचललेले आहेत
कोणाची बिलं कमी करायची असेल, मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईला असतील किंवा ग्रामपंचायतीची काही कामं असतील, आमच्या खंडोबा देवस्थानचं एक मोठं असं काम आहे, ते काम त्या ठिकाणी दादांनी मार्गी लावलेलं आहे. त्यामुळं हा जो काय बिबट्याचा जो प्रश्न आहे तो दादांना मार्गी लावायला कुठल्याही प्रकारचे काही अवघड नाही आहे. आज जर आपण बघितलं तर आमदार साहेबांच्या पाठीमागं मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा अनेक वनमंत्री असतील, अनेक मंत्र्यांचा त्या ठिकाणी दादांच्या पाठीवरती हात आहे किंवा आशीर्वाद आहे. त्यामुळे आपल्या जुन्नर तालुक्याचाच नव्हे तर जुन्नर, आंबेगाव, खेड आणि सर्व 3-4ही तालुक्यांचा जो दादांवर विश्वास आहे तो या अर्थाने आहे की सामान्य जनतेचं कैवार दादा नेहमी घेत असतात आणि हा बिबट्याचा प्रश्न दादा नक्कीच सोडवतील ही आमची नक्कीच ग्वाही आहे. तुम्ही आता आम्हाला या शिवजन्मभूमीमध्ये आमच्या कॅमेऱ्यापुढे शब्द दिला आहे जर स्मिताताई कंसे विजयी झाल्या तर आम्ही देवाच्या याच्यापुढे तेवढ्या वजनाच्या स्मिताताई कंसे यांच्या वजनाच्या इतकी खोबऱ्याची तुला उधळणार आहे. याला 100% खात्रीने जबाबदार तुम्ही आहात. साहेब तुम्हाला जो शब्द दिलेला आहे, मी ज्यावेळेस आपली स्मिताताई त्या ठिकाणी विजय होणार आहे त्यावेळेस मी तुमचे चॅनलवाले असतील किंवा आपले सुरेश वाणी साहेब असतील किंवा बाकीचे इतर कोण जे पत्रकार आपल्या तालुक्यामध्ये अतिशय आपले संदीप उतरडे साहेब असतील, जे आपल्या तालुक्यात जे पत्रकार अतिशय म्हणजे काय त्याला म्हणतात की अतिशय सुंदर अशा प्रकारे कामं करतात, त्या सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी खंडोबाच्या आमच्या गडावरती बोलून त्या ठिकाणी आपण एक विजय उत्सव त्या ठिकाणी नक्कीच साजरा करू. त्यावेळेस आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे, आपला माणूस विकास पुरुष आणि बिबट सफारी जनक हेही त्या ठिकाणी असतील. त्याचप्रमाणे स्मिताताई आणि सर्व नळवणे, नवलेवाडी, सुरकुलवाडी ग्रामस्थ आणि सर्व आपल्या बेल्ला राजुरी गटातील सर्व प्रमुख मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतील. या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो आणि माझं जे छोटंसं वक्तव्य आहे ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.